नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा शिरामे, रायना धामणगाव रेल्वे, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण आज इथं आलो आहे त्या कंपनीचं नाव आहे केवा कायपो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, लुधियाना। आणि ज्या आपण गावात आलो आहे त्या गावाचं नाव आहे टाकडी, तालुका देवडी, जिल्हा वर्धा। इथं जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या कंपनीचे चना या पिकावर 2 फवारणी केली आहे आणि त्यांना अप्रतिम चांगला रिझल्ट आलेला आहे। तर आपण त्यांच्या शब्दात व त्यांच्या वतीने जाणून घेऊ की रिझल्ट कसा आला आणि त्यांनी प्रोडक्ट काय वापरले। तर नमस्कार सर। नमस्कार। तुमचा आधी परिचय द्या। माझे नाव निलेश दिलीपराव मोहल्ले, रायनाथ चिखली, जिल्हा वर्धा। बरं, तुमच्याकडे एकूण शेती किती आहे? एकूण शेती माझ्याकडे 6 एकर आहे। 6 एकर शेती आहे। 6 एकर शेतीपैकी हा जो तुम्ही प्लॉट केलेला आहे यावर्षी मगत्यान समजा कोरडवाहू आहे, किती एकराचं क्षेत्र आहे हे चण्याचं? हे 4 एकर आहे। 4 एकराचं क्षेत्र आहे। आपल्या कंपनीचे किती फवारणी झाले तुम्ही केल्या? आपल्या कंपनीची फवारणी 2 काढले। 2 काढलेले आहे। पहिला फवारा कोणता काढला सांगू शकता का? ग्रोथ पहिला आपला ॲग्रो ग्रोथ आणि 82 वाला। बरं, पहिली फवारणी काढल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळाला चण्यावर? समजा 8 दिवसात। 8 दिवसात रिझल्ट मिळाला। म्हणजे त्या रिझल्ट मध्ये काय बदल दिसला पिकामध्ये? फुलाची संख्या वाढली आणि ब्रँचिंग केली, फुटव्याचं प्रमाण चांगलं, फुटव्याचं प्रमाण जास्त वाढलं समजा। अच्छा, मग पहिल्या फवारणीमध्ये आपण 15 दिवसाची गॅप दिली। दुसरा फवारा केल्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण फ्लॉवर बून घेतलं, NPK फंगीकेअर 82। तर जसं पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला ग्रोथ दिसली चांगली, फुटव्याचं प्रमाण टिकलं, फुलाचं प्रमाण जास्त वाढलं। दुसरी फवारणी केल्यानंतर फरक काय दिसला? ब्रँचिंग केली आणि फळधारणे चालू झाली समजा आपल्या घाट्याची फुलांची संख्या जास्त वाढली। जास्त वाढली। बरं, एकंदर हे 2 फवारणी तुम्ही केली, यामध्ये तुम्ही समाधानकारक आहे? समाधानकारक आहे। म्हणजे हे जे कोरडवाहू आहे त्या पद्धतीने जे आपला आज प्लॉट आहे, जो माल आहे, समजा फुलांची संख्या तर आहेच, पुढची चालणार जो माल आहे याच्यामध्ये तुम्ही समाधानकारक आहे? म्हणजे कोरडवाहू असताना कारण का आपला जे ॲव्हरेज वाटून आलं ना। हो। तर आणि तुम्ही खत दिला काय का रासायनिक? रासायनिक पेरती वेळेस मी फक्त सुपर फॉस्फेट दिला, झिंकचं। अच्छा, म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग 4 एकराले। ओके। असं समजा का विदाउट रासायनिकच झालं DAP आपण दिली नाही? तर एकंदर हे 2 फवारणी केली तर याच्यामध्ये जे चणा आहे तर याच्यामध्ये रिझल्ट आहेत का कंपनी? रिझल्ट आहे ना। प्रोडक्ट कसे आहेत? प्रोडक्ट छान आहे ना। छान आहेत। रेट मध्ये पण? रेट पण आपल्या स्वस्त दरात भेटून राहिलं। ओके, चालेल। तर तुमच्या वतीने आमचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना 2 शब्द काय मार्गदर्शन करा, म्हणजे वापरलं पाहिजे का नाही? वापरलं पाहिजे। आता प्रत्येकाने आता हे वापरलं पाहिजे, कारण का रिझल्ट चांगले आहे आणि पुन्हा ऑर्गॅनिक आहे। पुन्हा ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक आहे। हानिकारक नाही शरीराला, आपल्या खाच्या बाबतीत किंवा आपल्या उत्पन्न समजा चांगला आहे। म्हणजे कमी खर्चात शेती होते आणि उत्पन्न जास्त उत्पन्न। अच्छा। तर तुम्ही समाधानकारक आहे ना? आम्ही समाधान। आता एक शेवटची फवारणी करू, दाण्याची साईज, वजन, क्वालिटी, चमक याच्यासाठी तर करायची ना? करायची ना। ओके। तर तुमचा 2 मिनिटं वेळ देण्याबद्दल धन्यवाद।